नमस्कार मंडळी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ओम गण गणपते नम. ओम गण गणपते नम. बघा, आज 2 ऑगस्ट म्हणजे संकष्ट चतुर्थी आलेली आहे. आषाढ संकष्ट चतुर्थी आलेली आहे. तर या संकष्ट चतुर्थीला आपण या दिवशी आपली जर एखादी इच्छा असेल तर ती पूर्ण करण्यासाठी अपूर्ण राहिलेली असेल आणि प्रयत्न करून हे काम ऐनवेळी अडकत असेल तर या संकष्ट चतुर्थीला फक्त एक विशेष उपाय करा आणि स्वतः पहा, बाप्पा तुमच्या पाठीशी नक्कीच उभा टाकतील, खंबीरपणे उभे राहतील. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की संकष्ट चतुर्थीचे 5 सोपे इच्छापूर्ती उपाय आणि श्री गणेश हे विघ्नहर्ता आहेत, म्हणजेच ते विघ्न दूर करणारे आहेत. संकष्टीच्या दिवशी जर आपण अगदी साध्या आणि योग्य पद्धतीने जर गणपती बाप्पांची सेवा केली तर त्या सेवेचं फळ हे आपल्याला नक्कीच मिळत असते आणि आयुष्यातील सर्व संकट नाहीसे होतील आणि आपल्याला नक्कीच आपल्याला यश मिळेल, यश व्हायला मदत मिळेल. तर सर्वात आधी बाप्पाची पूजा ही संकष्टीला कशी करायची आहे बघूया. संकष्ट चतुर्थीला सकाळी लवकर उठून स्नान करावं, स्वच्छ पवित्र कपडे घालावे आणि त्यानंतर आपल्या देवघरात देवापुढे प्रेमाने दिवा लावावा आणि बापाकडे मनातल्या मनात संकट चतुर्थीच्या उपवासाचा दृढ संकल्प करावा. संकष्ट चतुर्थीला उपवास तुम्ही केला नसेल तरीही काही हरकत नाही, पण आपण बाप्पाला मनोभावे प्रार्थना करावी आणि इच्छापूर्तीचा उपायाचा संकल्प नक्की करावा. लाल फुलं हे गणपती बाप्पांना अर्पण करावी. अक्षता फुलं, सुगंधित फुलं अर्पण करून देवाला दिवसाची सुरुवात करावी आणि गणपती बाप्पाचे नामस्मरण करून उपवासाचे पदार्थ खाऊ शकता आणि उपवास करू शकता. याचबरोबर संध्याकाळी पुन्हा स्नान करून पुन्हा तुम्ही हातपाय स्वच्छ धुवून अत्यंत प्रसन्न मनाने बाप्पाची पूजा करावी. बाप्पाच्या मूर्तीचा अभिषेक करावा किंवा फोटो असेल तर स्वच्छ पुसून तो धुवून घ्यावा आणि नंतर जर मूर्ती असेल तर दूध पंचामृताने अभिषेक करून स्वच्छ वस्त्र त्यांना परिधान करावे आणि नैवेद्यासाठी बाप्पांच्या आवडता 21 मोदकांचा किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचा आहे. आता या त्यांची स्वरूपचारी पूजा किंवा पंचोपचारी पूजा आपण सकाळी आणि संध्याकाळी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी करावी. आणि सर्वात महत्त्वाचं 21 दुर्वाचा चमत्कारिक उपाय आपण करू शकतो. एकच महत्त्वाचा उपाय आपल्याला करायचा आहे. जर आपण 21 दुर्व्यांची जोडी बाप्पाला अर्पण करावी. आता हा उपाय कसा करायचा आहे तर 21 हिरव्यागार दुर्वा एकत्र बांधून ती जोडी थेट बाप्पाच्या मस्तकावर वाहावी. प्रत्येक दुर्वा वाहताना मनात किंवा मोठ्याने ओम गण गणपते नम, ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करावा. आता हा उपायाचा फळ काय तर शास्त्रानुसार संकष्टीला अशा प्रकारे बाप्पाला दुर्वा अर्पण केल्यानं आपली रखडलेली कामे मार्गी लागतात आणि असं सांगितलं जाते की हा उपाय केल्याने तुम्हाला मनशांती तर नक्कीच मिळेल. तर तुम्हाला असे अनुभव आले तर नक्कीच माझ्यासोबत शेअर करा आणि उपाय करू शकता. तसेच तुम्ही एक गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, तिळाचा लाडू बाप्पाला अर्पण करू शकता. हा उपाय कसा करायचा तर बाप्पाला लाल जास्वंदीच्या फुलासोबत 21 मोदक किंवा गुळ खोबऱ्याचा लहान लहान तुकडे, तिळाचे लाडू करावे. नैवेद्य दाखवला तर घरातील सर्व सदस्यांना हा नैवेद्य प्रसाद म्हणून ग्रहण करावा. उपवासाने घरात सुख समृद्धी वाढते आणि आर्थिक प्रगती सुद्धा होत असते, अडचणी दूर होत असतात. आता ज्यांना पैशाची अडचण आहे त्यांनी हा उपाय करून नक्की पहा. बघा, तुम्हाला नक्कीच अनुभव येईल आणि तो अनुभव तुम्ही नक्कीच माझ्यासोबत शेअर कराल. आणि आता तिसरा महत्त्वाचा उपाय आहे तो म्हणजे गणेश मंत्राचा 108 वेळा मंत्र जप करायचा आहे. संध्याकाळी पूजेच्या वेळी तुम्हाला चंद्रोदयापूर्वी आपण लाल किंवा पिवळ्या वस्त्रावर बसून रुद्राक्ष किंवा तुळशीच्या माळेवर आपण पुढील मंत्राचा जप करू शकता. मंत्र हा एकदम साधा आणि सोपा आहे. ओम गण गणपते नम, ओम गण गणपते नम. हा मंत्रामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि बुद्धीचा विकास वाढतो आणि मनातील इच्छाही पूर्ण होण्यास नक्की मदत होत असते. असं सांगितलं जाते की हा उपाय सुद्धा तुम्ही करून पहा. आपले अनुभव तुम्हाला नक्कीच अनुभव येईल. आणि चौथा महत्त्वाचा उपाय म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे तो म्हणजे चंद्रदेवाला विशेष अर्ध अर्पण करावं. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चंद्राकडे पाहत अर्ध जमिनीवर किंवा पात्रात सोडावं आणि ओम सोमाय नम
किंवा गणपती बाप्पाचं स्मरण करावं आणि चंद्रोदयानंतर आपण या उपाय करू शकता. यंदा संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाची वेळ असणार आहे 9:37 हा सुमार आहे आणि एक तांब्याच्या किंवा पितळच्या पात्रात पाणी घ्यायचं आणि त्यात थोडंसं दूध टाकायचं, अक्षता टाकायच्या, फुलं चंदन टाकायचं. या उपायाने आरोग्य लाभतं, मानसिक ताण तणाव कमी होतो. पांढरी फुलं अर्पण करायची आहेत आणि त्यामुळे काय होतं तर कौटुंबिक कलह जो आहे ना तो कमी होतो असं सुद्धा म्हटलं जातं. आणि पाचवा जो महत्त्वाचा उपाय आहे, जो शेवटचा आणि पाचवा महत्त्वाचा उपाय आहे तो करायचा आहे, म्हणजे उपवास सोडण्यापूर्वी किंवा दिवसभरात कोणत्याही एका गरजू व्यक्तीला तुम्हाला दान करायचं आहे. बालकाला अन्न, फळ किंवा तिळाचे पदार्थ दान करायचे आहेत. गणेश पुराणात संकष्टीच्या दिवशी केलेलं दान हे अत्यंत पुण्यदायी मानलं गेलं आहे अशी श्रद्धा आहे. या दिवशी विशाखा नक्षत्र असल्यामुळे पूर्ण श्रद्धेने आणि एकाग्र चित्ताने केलेली बाप्पाची प्रार्थना सुद्धा अत्यंत फलदायी ठरू शकते. असंही म्हटलं जातं की एक महत्त्वाची गोष्ट यावेळी लक्षात ठेवावी की या दिवशी विशाखा नक्षत्र असल्यामुळे तुमचे चित्त एकाग्र करून मनापासून केलेली कोणतीही प्रार्थना बाप्पापर्यंत थेट पोचण्यापर्यंत मदत मिळणार आणि हे सर्व केलेलं अतिशय प्रभावी ठरणार आहे. त्यामुळे पूजेदरम्यान मन शांत ठेवा आणि श्रद्धेने तुम्ही हा उपाय करून बघा. या संकष्ट चतुर्थीचं फळ हे तुम्हाला नक्कीच बाप्पा पूर्ण करतात आणि बाप्पा तुमची सर्व इच्छा पूर्ण करत असतात. तसे तुम्हाला 21 दुर्वाचा उपाय सुद्धा नक्की करून पाहायचा आहे. विघ्नहर्ता बाप्पा तुमच्या आयुष्यातील सर्व संकष्ट अडचणी दूर करतील आणि संकष्ट चतुर्थीच्या दिवशी कोणत्याही उपाय केला तर तुम्हाला नक्कीच त्याचा अनुभव येईल. मला ही माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. ही माहिती कशी वाटली आणि माहिती जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपती लिहायला विसरू नका आणि गणपती बाप्पा मोरया सुद्धा लिहायला विसरू नका. अशाच प्रकारे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओवरती नवीन असाल तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम गण गणपते नमः. ओम गण गणपते नमः.